युवराज, तुमच्या विजयाची खबर ऐकण्यासाठी हे कान आतुर झाले. हा भगवा बुरुजावर फडकवण्यासाठी आम्ही आतुर झालो. खबरदार. कोण? आम्ही सेनापती आहोत. सेनापती. सेनापती? हो, महासेनापती. अगं बाई, हलू नका आणि पळून जाण्याचा प्रयत्नही नका करू. पण आवाज तर आमच्या दाई साहेबांसारखा वाटतोय. अगं बाई, तुम्ही ओळखलत? आम्ही नाही. जा, तुम्ही ओळखलत. ओळखलं, पण सुरुवातीला आम्ही घाबरलो होतो. खरंच घाबरलेला? हो, हे पहा, घाम पण फुटलाय आम्हाला. घाबरायचं नसतं वहिनीसा. आमच्या दादासाहेबांसारखं कणखर राहायचं असतं. तुमचे दादासाहेब कणखर आहेत? हो, आणि धाडसी पण. मग तुम्ही? आम्ही पण आहोत. मग मोहिमेवर नाही गेलात? ते घेऊन नाही जात ना आम्हाला, आणि आमच्याशी खेळत पण नाहीत. तुम्ही खेळाल? हो. मानू तलवार? तलवार आहे, पण त्याआधी आपण हा भगवा बुरुजावर फडकवूया. युवराजनी युवराजांच्या विजयाची खबर गडावर आली आहे. अगं बाई, वहिनीसा, आपल्या अगोदर दादासाहेबांनी भगवा फडकवला. हर हर महादेव! दादासाहेब जिंकले! दादासाहेब जिंकले! दादासाहेब जिंकले! दादासाहेब जिंकले! दादासाहेब जिंकले! कळलं का? दादासाहेब जिंकले. फतेह झाली दादासाहेबांची. अहो, नुसतं सांगू नका, तोंड बी गोड करा. हो, करणार. हत्तीवरून साखऱ्या वाटणार. दादासाहेब जिंकले! दादासाहेब जिंकले! ऐकले सनई चौघडे. अहो, कुणाला वाटणार नाही युवराजांच्या हाताखाली लढावं. मला ते वाटते. आनंद झाला. खबर ऐकून कान तृप्त झाले. हो, मोठी गोष्ट घडली. मोठी? अहो, कय्यूम खानाचा किल्ला घ्यायचा म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. पण युवराजांनी अखेर त्या जंगली अस्वलाच्या नाकात मणी ओवला. घातली वेसण. एकट्या युवराजांनीच घातली? म्हणजे पंत, तुम्हाला शंका येते? शंका नाही, मी त्या कय्यूम खानाला चांगला ओळखतो. भयंकर हिकमती, आणि वरून किल्ला अवघड. पण घेतला, उडवला धुवा. रात्री गरजले, सकाळी दिवस उगवेपर्यंत भगवा फडकवू. तर फडकवला भगवा किल्ल्यावर. आनंद झाला. माझा अजून विश्वास बसत नाही. अहो, विश्वास बसावा अशी घटनाच नाही. बघा ना, युवराजांना बाजी घोलप आणि उमाजी आहिरांची मदत मिळणार होती, पण ती नाही मिळाली. सरलष्कर हंबीररावही तिथं पोहोचले नाहीत. आणि युवराजांबरोबर फौज किती? फक्त 2,500. मोठी जोखीम घेतली म्हणायची. युवराजांनी कधी जोखीम घेतली नाही. 9व्या वर्षी जोखमींची आणि त्यांची ओळख झाली ती झालीच. जसं जसं युवराज वयात यायला लागले, तशी ती जोखीम जास्त चांगचटीला येऊ लागली. आम्हाला कळते निराजपंत. आमच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की कय्यूम खानाशी लढत ही कठीण होती. शंभूराजे हे स्वराज्याचे युवराज आहेत. त्यांनी जोखीम घेऊ नये. जीव धोक्यात घालणे बरे नव्हे. तेही खरंच. आम्हालाही आनंद होतोय पंत. आम्ही या स्वराज्याचे सुरनीस आहोत, पण आमचा आनंद हा बिबट्यासारखा सावध असतो. तो माकडासारखा हुप हुप करत या फांदीवरनं त्या फांदीवर, त्या फांदीवरनं या फांदीवर उड्या मारत नाही. पण तरीही साध्या साध्या गोष्टींसाठी शंभूराजांनी जीव धोक्यात घालू नये या मताशी मी ठाम आहे. उद्या त्यांच्या मागे बाळराजे आहेत, तेही अशाच जोखीमा घेतील. मी काय म्हणतो, आपण आहोत ना. आपण कशात कमी आहोत? आम्हीही पन्हाळा घेतला होता, तोही एका रात्रीत. होच किती? 1500 आणि एक कोंडाजी. हो, कोंडाजी फर्जंद म्हणजे कारभारी. 10 साखऱ्या वाटा. निराजीपंत या, तुमचं तोंड गोड करतो. सोडा मला, सोडा. कोणाला हात लावताय? सोडा म्हणलं ना.
काढण्या काढा त्यांच्या. ते जाधव आहेत. आमच्या आऊसाहेबांच्या माहेरची पुण्याई आहे त्यांच्या पाठीशी. बरी ओळख ठेवली. आम्ही तुमच्या काढण्या काढल्या ते तुम्ही आमचे दूरच्या का होईना नात्यातले आहात म्हणून नाही, तुम्हाला नीट मुजरा करता यावा म्हणून. मुजरा? आम्ही मुजरा करणार नाही. करावा लागेल. गुस्ताखी होते आहे. ही मराठी मनसद आहे आणि या मराठी मनसदीचे मराठी तख्ताचे शंभूराजे युवराज आहेत. केव्हा सुधारणार तुम्ही? मराठ्यांचा हक्काचं तख्त निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्या मोगल सल्तनतीला कुर्निसात करण्यात धन्यता मानता आहात. खरं तर तुम्ही तुमच्या सारख्यांनी महाराजांना बळ द्यायला हवं. महाराजांनी करायचं तेवढं केलं, पळायचं तेवढं पळाले. साठी केवढ्या खस्ता खाल्ल्या. खाल्ल्या असतील, पण ते का आमचं धनी आहेत व्हय? वडील, आपल्या सगळ्यांचे. कारण त्यांनी आपल्या उदरात स्वातंत्र्याचा उजेड धारण केला म्हणून वडील. आज तुम्ही सरदार रुंजाजी जाधव आहात. तुमची वतनाची इनामाची स्वप्न असतील, पण महाराजांनी ही अवघी भूमी सर्वांची केली. तुम्ही जे काही करता ते स्वार्थासाठी, वैयक्तिक मोहासाठी, पण महाराज एका सबळ समाजाची, युद्ध राष्ट्राची निर्मिती करतायत. आणि ते कार्य वैयक्तिक मोह, स्वार्थ यापेक्षा खूप खूप मोठं आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, या स्वराज्यात सामील व्हा. नाहीतर आज अंगावरचे कपडे मोगलांचे आहेत, उद्या कपड्याखालचं कातड सुद्धा मोगलांचं होईल. बस करा युवराज, बस. आता बोलू नका, बोल. हो, डोळ्यात अंजन घातलं तुम्ही. संचाजीराव, हा किल्ला आम्ही घेतला असला तरी आजपासून तुम्ही या किल्ल्याचे किल्लेदार आहात. हा, फक्त नीट अंमल बसेपर्यंत आमचे सरदार पिलाजीराव सणस तुमच्या सोबत राहतील. लई मोठं मन आहे तुमचं युवराज. मग म्या तरी लहान का होऊ? किल्लेदारी, वतनदारी मला काही नको. एक मावळा होऊन या स्वराज्याची सेवा करीन. पण युवराज, एक अट आहे. बोला. युवराज, आम्हासनी गळा भेट द्या. तुम्हाला गळा भेट? कदापि नाही. भाऊसाहेबांच्या माहेरचे म्हणून नमस्कार करू तुम्हाला. युवराज, सरकार, अनाजी पंत सुरनीस आपल्या भेटीची परवानगी मागत होते. अनाजी पंत? वय. मुजरा महाराणी साहेब. काही काम असेल तर सदरेवर सांगावं. काम कसलं? डोंबलाचं. ही तलवार सापडली धुळीत. मी लगेच ओळखली. ही तलवार युवराज राजाराम राजेंचीच. मी उचलली आणि उपरण्यानं पुसली. अहो, उपरणानं कशाला पुसली? अहो, युवराजांची तलवार, छत्रपतींच्या मुलाची तलवार. आपल्या उपरण्यानं पुसायचं हे केवढं मोठं भाग्य. पण एका गोष्टीचं वाईट वाटलं. वाईट वाटलं? कशाबद्दल? हेच की, म्हणजे
शंभूराजे धावणारे पळणारे, त्यांच्या हातून कधी तलवार सुटली नाही, कधी धुळीच मिळाली नाही. या बाबतीत सावध. हो हो, शंभूराजेंना काही तलवारी वेगळं करता येत नाही. तेच वाईट वाटलं ना. थोरल्यानं तलवार गाजवायची आणि धाकल्यानं ती गहाळ करायची. थोरल्याच्या तलवारीस लखलखाट तर धाकल्याची तलवार धुळीत. थोरल्याच्या तलवारीस शत्रूचं रक्त तर धाकल्याची मातीत. अहो, त्यांचे दादासाहेब जिंकून आले त्याचा कोण आनंद झालाय त्यांना. भान हरपून गेले त्यांचं. मान्य, आनंद वाटला, कौतुकही वाटलं. पण आपण शिवपुत्र आहोत हे त्यांच्या आत्ताच डोक्यात बसलं पाहिजे. नाहीतर अनाजी पंत, तुम्ही या आता आणि यापुढे थोरला धाकलेपणा करू नका. नाही करणार. चुकलंच माझं. पहा ना, थोरल्यासाठी बाळ मुठीनं साखर वाटत फिरतायत. पण महाराणी साहेब, या अनाजीचा शब्द, ज्या दिवशी युवराज राजारामराजे असाच एखादा किल्ला सर करतील ना, त्या दिवशी हा अनाजी हत्तीवरून साखर वाटेल. मातोश्री, मातोश्री, सूनबाई. मातोश्री, माफी असावी, पण आज आदाबाई नाही आणि मुजराही नाही. आम्हाला खूप नाचावंसं वाटतंय आणि तुम्हाला घट्ट बिलगावंसं वाटतं. आणखी आम्हाला फुगडी खेळायची वाटतेय. अहो, मग खेळा. हो हो हो, सूनबाई, आम्हाला काय आता तुमच्यासारखं जमणार आहे का? आम्हाला खूप खूप आनंद झालाय. सूनबाई, तुम्ही गडावर आलात आणि अनेक बायका घेऊन आलात. बायका? कोण? जयश्री, विजयश्री, यशश्री, राजश्री आणि तेजश्री. खरंच असंच यश मिळू दे त्यांना. हो, पण त्याआधी बाहेर चला. कित्येक दिवस झाले काळजीने महाल सोडला सुद्धा नाही तुम्ही. त्याआधी आमचे देव मोकळे होऊ द्या, तेही महत्वाचं. चला, आम्हाला मदत करा. या. राणीसाहेब, युवराजांनी लढाई मारली, भैरीनाथानं यश दिलं. जीव नुसता टांगणीला लागला होता. वय वय, वाणवाड झालं का? हो, आत्ताच बाळराजे साखऱ्या देऊन गेलेत. अव समध्यासनी वाटतायत, जो भेटल त्याला साखऱ्या वाटतायत. खरंच, एकतर त्यांची बाळमूठ एवढी गोजिरी आणि त्या बाळमुठीतल्या साखऱ्या खाताना केवढा हरख होतो हो. अव लई कौतुक. अख्खं पीप संपवलं त्यांनी दिलेल्या साखऱ्यांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातलं शंभूराजेंबद्दलचं प्रेम हे जास्त गोड आहे हो. वय वय, अव राम लक्ष्मणाची जोडीच जणू. हे त्यांचं प्रेम असंच राहू दे. आम्हालाही दुसरं काय हवंय? अशाच साखर थैल्या गडावर फुटाव्या. पहिल्याने दुसऱ्याच्या पाठीशी आणि दुसऱ्याने पहिल्याच्या पाठीशी उभं राहावं आणि महाराजांनी निश्चिंत व्हावं. असू द्या, असू द्या. धाकट्याबाई, बाराजांना पाहिलं का? जी, आत्ताच साखऱ्या देऊन गेले. साखऱ्या वाटतायत बाराजे? जी. बघा, आम्हाला म्हणाले भूक लागलीये म्हणून आम्ही गरम गरम पक्वान बनवलं. हे काय करताय? साखऱ्या वाटतायत. तर हे कुठवर गेले साखऱ्या वाटत? धाकट्याबाई, आम्ही आलोच हो. जी. दाई साहेब, अहो केवढ्या साखऱ्या भरवताय? जेवढा मोठा पराक्रम तेवढ्या जास्त साखऱ्या खा. असं? मग तुम्ही पण घ्या. वहिनी साहेब, आम्ही सुद्धा आमच्या दादासाहेबांसारखाच पराक्रम गाजवणार. मग तेव्हा आम्ही साखऱ्या वाटू.
तेव्हा खूप मजा येईल. मी अजून साखऱ्या देऊ? नको, तुम्ही आम्हालाच का देताय? सगळ्यांना द्या. मातोश्रींना दिल्या, त्यांचं तोंड गोड नाही केलं ना. आम्ही तर ते विसरूनच गेलो. मातोश्री, साखऱ्या घ्या, तोंड गोड करा. सगळ्या गडाला साखऱ्या वाटल्या आम्ही. हो ना, सगळे कौतुक करतायत दादासाहेबांचं. पराक्रमच तेवढा मोठा केला. तुम्हीही त्यांच्यासारखा पराक्रम करा. हो, करणार. आणखी यापुढे साखऱ्या यापुढे वाटत जाऊ नका. का? कारण तुम्ही युवराज आहात. पण दादासाहेबांसाठी आम्ही साखऱ्या वाटणारच. त्यांच्यासाठी वाटा ना, त्यात आम्हाला आनंदच आहे. पण सवय लावून घेऊ नका. म्हणजे साखरेच्या मुठीची सवय नको. तलवारीच्या मुठीची सवय लावा. तुमच्या दादासाहेबांसारखी. त्यांची जशी वाहवा ऐकायला मिळते तशीच तुमचीही वाहवा ऐकायला मिळून आमच्या आईपणाचं सार्थक होऊ द्या. युवराज, सगळं चांगलं झालं, पण युवराज, पण काय? एक गोष्ट मात्र मनास पटलेली नाही. कोणती? म्हणजे युवराज, बोला, स्पष्टपणे बोला. जर काही चूक घडली असेल तर ती सुधारता येईल. त्या रुंजाजी जाधवांना किल्लेदार केलं. त्या निर्णयामागे काही कारण आहे पंत. ठीक, पण हा गडी एवढा ताठ, अजूनही स्वराज्याचा वारा अंगावर आलेला खपत नाही. त्यास हा सरदार सणस थांबतीलही काही दिवस, पण ते रायगडावर परतल्यावर रुंजाजीस मैदान पुन्हा रिकाम, म्हणजे पुन्हा किल्ल्यावर फितुरी होणार. झुंजारगडाचा विक्रमगड होणार पुन्हा. मला तर असं वाटतं युवराज की आपण बोक्याच्या तोंडात लोण्याचा गोळा दिला. पंत, आपण दिलाय तो लोण्याचा गोळा नाही, विस्तव आहे, विस्तव. आणि हा बोका आता बोका राहणार नाही. रुंजाजीराव आता माणूस होते, स्वराज्याचे मावळे होते. मला तरी भरोसा वाटत नाही. भरवसे ठेवले नसते तर पुरंदरचं युद्ध झालंच नसतं. जावळीच्या चंद्रराव मोरांकडून लढणारे मुरारबाजी महाडकर, ते त्यांच्या गोटातून लढले, पण महाराजांनी त्यांना स्वराज्यात आणलं. सिद्दी हिलाल तर आदिलशहाचा खास माणूस, त्यांना सुद्धा स्वराज्यात आणलं. पण हाच तर शिवविचार आहे. आपल्या स्वराज्यात मेलेल्या माणसाचा सुद्धा आदर केला जातो. ही तर जिवंत माणसं. आज ना उद्या यांना महाराजांचा विचार कळेल, पटेल. आपण गड तर घ्यायचेच, पण गडाबरोबर ही लाख मोलाची माणसं सुद्धा स्वराज्यात घ्यायची, त्यांच्यात परिवर्तन घडवायचं. तुम्ही तर जाणताच, ती कल्याणच्या सुभेदाराची सून आज सुद्धा महाराजांच्या हितासाठी अल्लाकडे नमाज अदा करते. दर राखी पौर्णिमेला राखी पाठवते. पंत, माणसाच्या मनातला विखार आपण नष्ट करत गेलो तर आपोआप स्वराज्य वाढेल.
चोरट्या औरंगजेबाला दिल्लीच्या तख्तावरून खाली खेचून आपल्या महाराजांना त्या तख्तावर बसलेलं पाहायचं असेल तर ज्याप्रमाणे प्रत्येक जिंकलेल्या किल्ल्याच्या बुरुजावर भगवा फडकला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या विरुद्ध हरलेल्या प्रत्येकाच्या मनात स्वराज्याची ज्योत जागृत झाली पाहिजे. तो खरा विजय.